नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. मी तुमचा मित्र भूषण सोडूनके. मित्रांनो, एक जी.आर. तयार झालेला आहे मित्रांनो. फोर्सवन महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्यालयासाठी मेससाठी प्रमुख स्वयंपाकी, त्याच्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी, भोजन सेवक, त्यानंतर सफाई काम कर्मचारी यासाठी पद जाहीर झालेले आहे मित्रांनो. कटांतरी पद्धतीने असणारे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी किती असणार, निवड पद्धत कशी असणार आहे, तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जी आर, नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्या चॅनलवर. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, हा जो जी आर असणार आहे, जसं की तुम्हाला मी आता सांगितलं, फोर्सवन महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्यालयासाठी मेससाठी प्रमुख स्वयंपाकी सहाय्यक, त्याच्यानंतर स्वयंपाकी भोजन सेवक अशी 15 व सफाई कामासाठी एकूण 20 पदे असे कर्मचाऱ्यांना सेवा इथं बाह्य यंत्रणेद्वारे मध्ये कटांती पद्धतीने घेण्यासाठी त्यासाठी येणाऱ्या खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडून दिनांक 20 डिसेंबर 2024 चा हा जी आर असणार, लेटेस्ट वाला जी आर असणार. आता मित्रांनो, प्रस्तावनामध्ये आपण बघून घेऊया. फोर्स वन मुंबई पथकाची स्थापना ही दहशतवादी कारवाईस प्रतिबंधकारक करण्यासाठी आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र राज्य पेठ विधानसभा अधिवेशन नागपूर तसेच संवेदनशील ठिकाणी फोर्स वन मधील अधिकारी कमांडो यांना सुरक्षा बंदोबस्ताकरिता तैनात राहावे लागते मित्रांनो. तसेच अखिल भारतीय कमांडो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याकरिता फोर्स वन मधील अधिकारी व कमांडो यांचा सहभाग असतो. वरील नमूद सर्व ठिकाणी फोर्स वन मधील अधिकारी व कमांडो यांच्यासोबत जेवणाची तसेच साफसफाईची व्यवस्था करण्याकरिता मुख्यालय मधून मेस कर्मचारी व साफसफाई कर्मचारी सोबत पाठवण्यात येतात मित्रांनो. ओके, सदर सुरक्षा बंदोबस्त व क्रीडा संदर्भांचा कालावधी हा मोठा असल्याने मुख्यालयात मेस व साफसफाई कर्मचारी यांनी कमतरता भासते व मुख्यालयाकरिता उर्वरित मेस व साफसफाई कर्मचारी यांच्यावर कामाचा अधिक भार पडतो व कामाची पूर्तता वेळोवेळी होत नाही. त्यामुळे इतर अधिकारी व कमांडो यांची गैरसोय होते, त्यावर त्यांचा मानसिक व शारीरिक ताण येतो मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कमांडो करिता तुमच्या इथं बनवायला स्वयंपाक वगैरे बनावा लागतो मित्रांनो. ओके मित्रांनो, त्या अनुषंगाने फोर्स वन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मुख्यालयासाठी साफसफाई 15 सफाई कर्मचारी व मेस प्रमुख स्वयंपाकी सहाय्यक यासाठी भोजन सेवक अशी 10 कर्मचारी यांची सेवा आपल्याला बाह्य यंत्रणेद्वारे कटांतरी पद्धतीने घेण्याकरिता संदर्भ शासन निर्णयामध्ये दिलेली मित्रांनो. काही वेळोवेळी प्रशासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. आता किती पदे असणार मित्रांनो, इथं तर 15 साफसफाईवाले पदे असणार आहेत, बाकीची जी असणार 10 पदे असणार आहे. भोजन सेवन वगैरे सेवी सेवक अशा पद्धतीने मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने त्यानुसार गृह विभागाच्या शासन निर्णयामध्ये मित्रांनो दिनांक 31 डिसेंबर 2021 मध्ये 16/10/2021 दिनांक 15/10/2024 या कालावधीत 10 मेस कर्मचारी व 15 सफाई कर्मचारी अशा प्रकारे 25 कर्मचारी यांची सेवा बाह्यंतरद्वारे घेण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे मित्रांनो. ओके, सदर आपला त्रैवार्षिक कराराची मुदत 15/10/2024 पर्यंत संपुष्टात आलेली असल्यामुळे फोर्स वन मुंबई मुख्यालय मेससाठी 3 प्रमुख स्वयंपाकी, 6 सहाय्यक स्वयंपाकी, 6 भोजन सेवक अशी एकूण 15 कर्मचारी इथं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला साफसफाईसाठी 20 साफसफाई कर्मचारी पाहिजे मित्रांनो. अशी सेवा पूर्णकरिता नव्याने निविदा प्रक्रिया फोर्स वन मुंबई कार्यालयामार्फत राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, त्यानुसार मित्रांनो 15 मेस कर्मचारी यांची पुरवण्याकरिता अमय एंटरप्राइजेस 20 सफाई कर्मचारी सेवा पुरवण्याकरिता व त्यामध्ये आपल्याला समता फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड पात्र ठरलेल्या पुरवठादारास 2024 ते 27 या कालावधी आपल्याला 15 मेस कर्मचारी व 20 सफाई कर्मचारी अशी सेवा पुरवण्यात वार्षिक आपल्याला इथं खर्च दिलेला 73,10,688 रुपये इतक्या खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्याची बाब विचारधारणात होती मित्रांनो. ओके, त्यामध्ये मित्रांनो आता
शासन निर्णय असणार आहे मित्रांनो. पोर्सन महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या मुख्यालयासाठी दिनांक 16/10/2024 ते 15/10/2024 पर्यंत कालावधीस आपल्याला इथं अमय एंटरप्राइजेस यांच्याकडून बाह्य यंत्रणेद्वारे कट्टांतरी पद्धतीने मेससाठी 3 प्रमुख स्वयंपाकी, 6 सहाय्यक स्वयंपाकी, 6 भोजन सेवक अशी एकूण 15 कर्मचारी यांच्या सेवेसाठी ममता फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून साफसफाईसाठी 20 कर्मचारी असे घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. त्याचा खर्च दिलेला आहे 73,10,688 रुपये अशा पद्धतीने येणार आहे. आता तुम्हाला एकदम समजून सांगतो. यांची कालावधी जी असणार आहे मित्रांनो 2027 पर्यंत असणार आहे. 16/10/2024 ते मित्रांनो 15/10/2027 पर्यंत आपल्याला कालावधी देण्यात येणार आहे. अमय एंटरप्राइजेस तर्फे ही भरती असणार आहे मित्रांनो. ओके. बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे. लक्षात द्यायचं आहे. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. तर आता हे जे असणार आहे अमय एंटरप्राइजेस मार्फत जे मित्रांनो 3 प्रमुख स्वयंपाकी, 6 सहाय्यक स्वयंपाकी आणि 6 भोजन सेवक असे 15 कर्मचारी यांच्याकडून भरले जाणार आहे. आणि ममता फॅसिलिटी सर्व्हिसेस मार्फत मित्रांनो 20 सफाई कर्मचारी भरणे जाणार आहे. दोघी जणांना वेगळे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे अशा पद्धतीने. ओके. आता मित्रांनो इथं खर्चाचं आता कसं असणार ते बघूया. सॅलरी वगैरे काय मिळणार तुम्हाला. तर पदांचे नाव, पदांची संख्या दिलेली आहे. एका पदाचे मासिक वेतन, एकूण पदांचे मासिक वेतन. ओके. तर 15 पदांचे वार्षिक उत्पन्न इथं दिलेले आहे मित्रांनो किती असणार आहे. ओके. अशा पद्धतीने. आता मित्रांनो इथं प्रमुख स्वयंपाकीसाठी 3 पदे असणार आहे. यांना सॅलरी 24,179 रुपये असणार मित्रांनो इतकी. त्याच्यानंतर आपल्याला सहाय्यक स्वयंपाकी 6 पदे त्यांना सॅलरी असणार आहे 21,400 रुपये, 21,240 रुपये सॉरी. भोजन सेवकसाठी मित्रांनो इथं 18,869 पेमेंट असणार मित्रांनो. ओके. तर खर्च वगैरे दिलेला आहे. मासिक वेतन, वार्षिक वेतन किती असणार आहे 15 पदांपैकी 15 पदांसाठी. ओके. आता सफाई पदांसाठी मित्रांनो पदांचे नाव, एकूण मासिक किती पगार किती असणार आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. एकूण इथं आपल्याला 20 पदे असणार आहे मित्रांनो. साफसफाई कर्मचारी असं नाव असणार मित्रांनो. एकूण 20 पदे असणार मित्रांनो. 14,800 एवढी सॅलरी त्यांना बघण्यात मिळते. एकूण आपल्याला महिन्याला किती पैसे वाटावे लागतात 20 जणांसाठी आणि वार्षिकला किती पैसे वाटायचे हे संपूर्ण दिलेले मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. सदर खर्च हा जिल्हा पोलीस दल कटंत्री सेवा 10 लेखा खाली सन 2024, 25, 25, 26, 26, 27, 28, 27, 28, 29, अशा पद्धतीने मंजूर करण्याचे अनुदान भागवण्यात त्यावेळेला सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये मित्रांनो याकरिता पोलीस अधीक्षक पोर्सन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या नियंत्रण अधिकारी म्हणून आणि त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना हारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे मित्रांनो. ओके. असं सांगण्यात येत आहे. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. तर अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. एवढे पदे भरले जाणार आहेत. आपल्याला त्यांच्याकडून आता कसं अप्लाय करायचं आहे, त्यांनी कधी इथं अप्लाय करण्याची लिंक वगैरे दिली मित्रांनो. त्या दिवशी अप्लाय करण्याचा व्हिडिओ मी बनवून आणि समोर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. ओके. तुम्हाला काही विचारायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जास्त मित्रांनो शेअर करायचं आहे आपल्याला. ओके. आणि तुम्हाला जी पीडीएफची लिंक टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची. टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो. तिथून क्लिक करायचं आहे, लगेच जॉईन होऊन जायचं आहे. तिथे आपण डेली अपडेट वगैरे बनवण्यासाठी मी घेऊन असतो मित्रांनो. ओके. आणि अजून तुम्हाला माझे हे बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला आता अप्लाय करण्याचं कसं आहे मित्रांनो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत आपल्याला वाट बघायची. तोपर्यंत मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी नेक्स्ट GR मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मित्रांनो.